नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. दिल्लीत संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. पावसाळी अधिवेशनाचे आता हा दुसरा आठवडा असला तरी त्यात बराच काळ कामकाजच होऊ शकलेलं नाही. आणि मग त्यामुळं लोकसभा आणि राज्यसभेच्या प्रमुखांना म्हणजे लोकसभेचे अध्यक्ष असतील आणि राज्यसभेचे सभापती असतील यांना सतत कामकाज तहकूबच करावं लागत आहे. अशातच नरेंद्र मोदी सरकारला म्हणजे NDAच्या केंद्रातील सरकारला डिलिमिटेशन विधेयक सभागृहात मंजूर करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी सर्व काही धावपळ सुरू आहे. आणि त्यातूनच महाराष्ट्रातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील 6 खासदार ऑपरेशन टायगर अंतर्गत शिवसेना प्रमुख जी शिवसेना आता आहे त्याचे प्रमुख असलेले एकनाथ शिंदे, प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत आणि या सर्व खासदारानंतर शिवसेनेत प्रवेश केलेल्या आणि विधान परिषदेच्या उपाध्यक्ष झालेले सचिन अहिर ही मंडळी ऑपरेशन टायगरला पुढे होती. आणि आज मग या नवीन प्रवेश दिलेल्या ह्या विद्यार्थ्यांना दिल्लीत गेल्या आठवड्यापासून शिवसेनेचा प्रमुख एकनाथ शिंदे या खासदारांच्या केंद्रीय गृहमंत्री असो, लोकसभा अध्यक्ष असोत आणि इतर यांच्या ओळखी करून देण्याचं काम त्यांनी सध्या सुरू केलं आहे. आणि आज त्याच ह्याच्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गेल्या आठवड्यापासून एकनाथ शिंदे प्रयत्न करत होते की नवीन खासदारांना त्यांनी आमंत्रित करावं, भेट द्यावी, त्यांना हे करावं. आणि त्याप्रमाणे त्या एकनाथ शिंदेंच्या धावपळीला फळ आलं आणि आज पंतप्रधान निवासस्थानी शिवसेनेच्या या शिवसेनेत नवीन घरोबा केलेल्या या 6 खासदारांना आज पंतप्रधान निवासस्थानाहून अधिकृत असं निमंत्रण केलं आणि सकाळी 9:30 ते 11च्या दरम्यानची त्यांना भेटीची वेळ देण्यात आली. या भेटीच्या दरम्यान दस्तूरखुद्द एकनाथराव शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, खासदार ज्योती वाघमारे यांच्यासोबत हे 6 म्हणजे संजय देशमुख, संजय उर्फ बंडू जाधव, संजय लीना पाटील, हे 3 संजय, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि हिंगोलीचे खासदार सर्व मंडळी मग तिथं पंतप्रधानांच्या निवासस्थानी भेटीसाठी गेली होती. पंतप्रधानांनी या 6 खासदारांची ओळख करून घेतली, त्यांच्याबरोबर अल्पोपहार घेतला. या 6 खासदारांनी त्यांच्या मतदारसंघातील कोणती प्राधान्यानं विकास कामे करायची आहेत याचं निवेदनही पंतप्रधानांना दिलं. हे निवेदन स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व या खासदारांना तुम्ही तुमच्या मतदारसंघातील आणि एकूणच विकास कामाबाबत संबंधात तुम्ही पंतप्रधान कार्यालयाशी सतत संपर्कात राहा, तुमच्या विकास कामांसाठी आग्रही राहा असं या सर्व खासदारांना सांगितलं. प्रत्येकाशी ज्यावेळेस वैयक्तिक अशी भेट सुरू होती
त्यावेळी ज्यावेळी धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश गोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अगदी यांचा संवाद सुरू झाला. खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी मतदारसंघातील कोणते कामाला प्राधान्य हवं यासाठी निधी लवकर उपलब्ध करून द्या आणि कामंही मार्गी लावून द्या असं पंतप्रधानांना सांगितलं. त्यांना निवेदन पण दिलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ओमप्रकाश राजे निंबाळकर हे जो योगाचा अभ्यास करतात, दररोज योगासनं करतात, ते अगदी त्यांचं ओमप्रकाश राजेंचं हे काम त्यांना भावून गेलं आणि त्यांनी एवढ्या सर्व घाई गडबडीची ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना योगाबद्दल विचारणा केली. स्वतःच्याही काही त्यांना टिप्स त्यांनी दिल्या आणि योगासन सतत चालूच राहू द्या असा सल्लाही दिला. ओमप्रकाश राजे निंबाळकर किमान या योगासनामुळं तरी पंतप्रधानांच्या थेट लक्षात आहे हे यायचं अधोरेखित झालं. 400च्या वर खासदारांची संख्या लोकसभेत आहे आणि त्यापैकी एखाद्याचं वैशिष्ट्य जाणून घेऊन त्याची कायम तो ओळखीत राहील हे जो नरेंद्र मोदींचं काम त्यांचं ही वेगळेपण आहे ते त्यांनी इथं दाखवून दिलं होतं. साहजिकच आता पंतप्रधान ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या योगाभ्यासाबद्दल खुश झाले आहेत एवढं मात्र नक्की. आणि ओमप्रकाश राजे निंबाळकर मग ते गावी गोवर्धनवाडीला मुक्कामाला असो, लोकसभा समितीच्या कामानिमित्त विविध ठिकाणी मुक्कामाला असो, सभागृह चालू असताना दिल्लीत मुक्कामाला असो, आपल्या अभ्यासात कुठेही खंड पडू देत नाहीत आणि व्यायामात पण खंड पडू देत नसतात हे मात्र नक्की. योगामुळं पंतप्रधानांनी खासदार साहेबांची ओळख ठेवली हा योगायोगच म्हणावं लागेल. अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्यानंतर त्यांचा राष्ट्रवादी अजित पवार पक्ष मग राहील का, त्याचं नेतृत्व कोण करील आणि खंबीरपणे नेतृत्व करणार कोण, अशा उलटसुलट चर्चा सुरू होती. दादांवर अंत्यसंस्कार झाले आणि काही 1-2 दिवसातच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी दादांच्या पत्नी सुनेत्राजी पवार यांची नेमणूक झाली. मग पक्षाला प्रफुल्ल पटेल असतील, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे असतील, छगन भुजबळ असतील, या सगळ्या मंडळीनं पक्ष पुढं चालत राहील त्यासाठी कसोशीनं प्रयत्न केले आहे. परंतु मध्येच विरोधक सुनेत्रा पवारांवर आरोप करताना त्यांच्यावर आरोप करण्याच्या स्थितीत आणण्याचं कामही राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचीच काही मंडळी करत आहेत असं परवा बीडच्या पत्रकार परिषदेवरून दिसून आलं आहे. आणि त्या अर्ध्यातच पत्रकार परिषद सोडून जाण्यासाठी आग्रही असलेल्या माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यामुळं काँग्रेसनं त्यांना थेट गुंगी गुडियापर्यंत उपमा दिली आहे. आणि त्या गुंगी गुडिया म्हणण्यामुळं पण 2-3 दिवस झालं राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यात तू-तू-मैं-मैं सुरूच आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजकीय सल्लागार हे आमदार प्रशांत किशोर हे आहेत आणि त्यांनी लागलीच काल संध्याकाळी देवगिरी बंगला गाठला
आणि तिथं राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा अजित पवार, खासदार पार्थ अजित पवार हे दोघांशी प्रत्यक्ष आणि जय अजित पवार यांच्याशी श्राव्य माध्यमातून सल्लामसलत केली आणि या सल्लामसलतीतून प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा अजित पवार यांना कणखर कसं वागायचं आणि पक्ष पुढं वाढविण्यासाठी आणि पक्ष टिकून राहावा यासाठी काय निर्णय घ्यायचे याचा कानमंत्रही दिलेला आहे. आणि त्यातूनच मग कालपासून राष्ट्रवादी पक्षात नवीन बदल झालेले आपल्याला दिसून येत आहे. अगदी परवाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला राज्य अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर त्या जागेवर आता सुनेत्रा पवार यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील नागवडीताईंची नियुक्ती केली असून त्यांना नियुक्तीचं पत्र पण दिलं आहे. तर युवती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्याध्यक्षपदी पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या माजी सरपंच यांच्याकडे त्यांनी ही जबाबदारी दिलेली आहे. युवक काँग्रेसचं राज्याध्यक्षपद पण त्यांनी रिक्त महबूब यांच्या जागी नवा प्रदेश अध्यक्ष निवडला असून ठाकरे यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर धाराशिव जिल्ह्यातील किसान सेलच्या अध्यक्षपदी धाराशिव शहरातील मोहन मुंबरे यांची नियुक्ती सुनेत्रा अजित पवार यांनी केली असून त्यांच्या नियुक्तीचं पत्र स्वतः सुनेत्रा पवार यांनी मोहन मुंबरेंना प्रदान केलेलं आहे. आता आपण इथेच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.